नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण आत्ता उभे आहोत. रस्ता, पाणी, ट्रॅफिक, कचरा, एक्झॅक्टली या एरियातले प्रॉब्लेम काय आहेत आणि आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे आत्ता आपल्याबरोबर आहेत. ते म्हणतात की चला नव्या पुण्याची उभारणी करूया. तर याच्यामध्ये ते कोणकोणते मुद्दे कव्हर करणार आहेत आणि नागरिकांना काय नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहेत, आपण डायरेक्ट त्यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदाच आम आदमी पार्टी पुण्यातनं इलेक्शन लढतीये, त्यात तुम्ही शहर अध्यक्ष आहात. ओव्हरऑल कसं चाललंय सगळं? पुण्यामध्ये पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढतोय आणि 86 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि पूर्ण ताकदीनं उतरतात. आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आणि सुशिक्षित वर्ग आहे आमच्याकडे. एक्झॅक्टली, कष्टकरी कामगार पण वर्ग आहे. रिक्षावाले 7 रिक्षावाल्याला आम्ही तिकीट दिलेलं. वा, म्हणजे ज्यांना खरंच प्रामाणिकपणानं समाजाची जाण असणारे असे लोक निवडले आम्ही. असं काही मेन विजन होतं का की फक्त जास्त सुशिक्षित लोकांनाच? नाही, माझ्या 4 सी आहेत माझ्याकडे. 4 सी म्हणजे कशा? क्रिमिनल नसावा माणूस, करप्ट नसावा, कम्युनल नसावा आणि कॅरेक्टर चांगला असावा. या 4 सीच्या ह्याच्यामध्ये फिल्टर करून आम्ही लोक निवडले आणि त्यांना उमेदवारी दिली. आणि जवळपास 80-85% लोक आमचेच कार्यकर्ते, जे पहिल्यापासून आमच्यावरच काम करत आहेत. 12 वर्षापासून काम करणारे लोक आमच्यावर. ओव्हरऑल तुमचं या निवडणुकीसाठी विजन काय असणार आहे? एक शहर म्हणून बघितलं तर मी बघतो की या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे आपल्याला आता वाटतं की ट्रॅफिक फार अस्ताव्यस्त आहे, म्हणजे प्रचंड ठिकाणी ट्रॅफिक होतं आहे. त्याला मूळ कारण आहे इनकम्प्लीट रस्ते. म्हणजे बालेवाडीचं उदाहरण घ्या. या बालेवाडीमध्ये 4 मोठे मोठे रस्ते आहेत. म्हणजे एक 24 मीटरचा आहे, नंतर 30 मीटरचा आहे, त्याच्यानंतर नदीच्या बाजूला परत 24 मीटरचा आहे. पण त्यातला एक रस्ता सुद्धा पूर्ण नाही आहे. बरोबर. मग सगळ्या लोकांना कुठं जावं लागतं? राधा चौकात जावं लागतं. म्हणजे एक्झिट करायचं आहे, बालेवाडीतून एक्झिट करून हिंजवडीला जायचं आहे. एकमेव चौक आहे राधा चौक, जे की अजून 3 चौक होऊ शकले असते पुढं. ते चौकच नाही आहेत किंवा रस्तेच नाही आहेत. 28 वर्षानंतर ही हालत. महानगरपालिकेत जाऊन 28 वर्षानंतर साधे रस्ते बनलेले नाही आहेत. म्हणजे सगळं स्क्रॅचपासून करणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हणतो मी चला नव्याने पुण्याची उभारणी करूया. आणि तुम्ही आता म्हणतात की जास्तीत जास्त तुम्ही सुशिक्षित लोकांना संधी दिलेली आहे, तर त्याच्या पाठीमागे काही विजन आहे का वेगळं तुमचं? मला असं वाटतंय की या भागामध्ये म्हणजे बानेर बालेवाडीमध्ये सुद्धा मोर दॅन 60-70% हा सुशिक्षित वर्ग आहे. त्यांचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. रिप्रेझेंट म्हणजे आय टीतला क्राऊड आहे मॅक्झिमम, 70% आय टीतला क्राऊड आहे. त्यांचं रिप्रेझेंटेशन कोण करणार? जे सोसायटीमध्ये राहणारा वर्ग आहे त्यांचं पण एक काहीतरी मत आहे, त्यांचं से आहे, काहीतरी त्यांच्या मागण्या आहेत. म्हणजे मोस्टली हा आपण म्हणतो ना मेट्रोपॉलिटन पुणे शहर आहे. याच्यातले बहुतांशी लोक इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात, बाहेरच्या ठिकाणी जाऊन शहरात येतात. म्हणजे ये जा चालू असते. त्यांचे एक्सपेक्टेशन फार वाढलेले आहेत, प्रचंड वाढलेले आहेत दुसरी शहरं बघून. पण आपली व्यवस्था तिथपर्यंत पोहोचलेली, विचार पण नाही करत तिथपर्यंत पोहोचलेली. त्यांचं नेतृत्व करणारा नक्कीच तसा वर्ग आपण निवडतो. ओव्हरऑल इथे आपण मागे पण बघतोय, मगाशी 10 मिनिटं जवळजवळ इथे ट्रॅफिक पूर्ण जाम झालं होतं. तर ट्रॅफिकसाठी तुम्ही काही वेगळी इथं काही विचार करणार आहात, काही वेगळी सोय करणार आहात, काही वेगळी पॉलिसी तुमच्या ओव्हरऑल अजेंडामध्ये आहे का? म्हणजे सर्वात पहिलं मी म्हणलं ना की आपण DP प्लॅन सँक्शन केलेला आहे. म्हणजे एवढे एक्स अमाऊंट ऑफ लोक राहतील इथं आणि त्यांना एवढे असे रस्ते लागतील. ते मुळात रस्तेच नाही आहेत. म्हणजे जो एकमेव रस्ता आहे हा खालच्या लक्ष्मी माता मंदिरापासून मिटकॉनकडे जाणारा एवढा एकमेव रस्ता आहे. याच्यानंतर जे 2-3 रस्ते मी म्हणतो ते रस्तेच तयार नाही झालेले. मग साहजिकच त्याच रस्त्यावर जास्त लोक ट्रॅव्हल करणार आहेत. रस्ते बनले पाहिजेत. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 कसा आहे, आपल्याकडे इथं अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे. त्यांना काही स्पेसिफिक वेळ दिलेला आहे. म्हणजे ते त्यांचं पाण्याची टँकर असेल, त्यांची दगडांचं ती कॅरी करणाऱ्या त्यांच्या डंपर असतील, त्यांना स्पेसिफिक वेळ दिलेला आहे. कुणीच नियम नाही पाळत. म्हणजे पीक टाईमला सुद्धा तुम्हाला टँकर दिसतील. त्याच्यामुळे मग प्रचंड त्रास होतो. मध्यंतरी त्याच वेळेला असतात सगळं. म्हणजे नियोजन शून्य आहे. म्हणजे कुणाला काही घेणं देणं नाही. राम भरोसे चाललेल्या म्हणतात ना गोष्टी, म्हणजे अशा गोष्टी चाललेल्या आहेत या शहरामध्ये सगळीकडेच. मग काही तुम्ही समजा आता बऱ्याचदा असं होतं की या सगळ्याच्यामध्ये कोणीतरी असतं नियम पाळणारा, तोडणारे तर खूप जण असतात. तर तसं काही रिवॉर्ड पॉलिसी किंवा त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही विचार केलाय का की खरंच जो नागरिक चांगल्या पद्धतीने काही गोष्टी करतोय त्याच्यासाठी काही तुम्ही असं वेगळं आहे का तुमच्या डोक्यामध्ये? म्हणजे मला वाटतं की अशा लोकांच्या रिवॉर्डपेक्षा त्यांना ट्रॅफिक मुक्त पुणे शहर करणंच खूप मोठा रिवॉर्ड राहील त्यांच्यासाठी.
म्हणजे एका व्यक्तीचा एका तासाची कमाई मला वाटतं 7-7, 8-8 हजार रुपये या भागात राहणार आहे, जो आय टीत काम करतो. बरोबर. तर 2 तास रस्त्यावर जातात त्याचे 15, 16, 17 हजार रुपये त्यांचे वाया जातात असेच. म्हणजे ते मोठं सगळं रेवॉर्ड आहे की त्यांना चांगलं सुसज्ज शहर दिलं पाहिजे, ट्रॅफिक मुक्त वातावरण दिलं पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं करून दिलं पाहिजे या लोकांना. ह्यांचा पण हक्क आहे आरामातून बसून त्यांच्या जिथं जॉब आहे तिथं करावा त्यांनी, परत आरामामध्ये घरी यावं. म्हणजे मला वाटतं व्यवस्था निर्माण करणंच एक मोठं बेसिक गरज आहे आजच्या घडीला या शहरामध्ये. तुम्ही आत्ता मगाशी पण म्हणालो, आपण बोलतोच आहोत की पाण्याचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओव्हरऑल बांधकामं खूप आहेत, त्यामुळे एअर पोल्युशन पण आहे. तर या गोष्टी तुम्ही कशा हँडल करणार आहात? मला असं वाटतंय महानगरपालिका 22 TMC पाणी विकत घेते, 40% गळती म्हणून दाखवते. 8 TMC पाणी गळती म्हणून दाखवतात या शहरामध्ये. ऑफकोर्स ती गळती नाही आहे, ते टँकरनं भरून नागरिकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि टँकर माफी आहे. या बालेवाडीमध्ये फक्त टँकरचा उलाढाल किती असेल आरती? 54 कोटीची उलाढाल आहे फक्त बालेवाडीमध्ये. बाणेरे असे पेरिफेरलमध्ये त्यावेळेस 1997ला 34 गावं महानगरपालिकेत आली. सगळ्यांचा हिशोब काढला तर 1700 कोटी होईल. आणि आत्ता जे परत 3400 गावं आलेले आहेत, म्हणजे 23 आणि 14 गावं जे 2017ला 11 आले होते आणि नंतर 21ला 23 गावं आले, असे 34 गावं, ते परत त्याची 1700 कोटी. माझं सरळ मत आहे की किमान 4000 कोटीचा टँकर माफी या शहरात आहे. आणि पाणी तुम्ही नळांना देऊ शकत नाही तर ती व्यवस्था कसली आहे? कसं करणार? म्हणजे आणि बेसिक आहे पाणी, म्हणजे मूलभूत म्हणजे गरज आहे. पाण्याची मागणी करणंच हे आपण पाणी, कोणत्या हवा, जगात आहेत आपल्याला वीज. म्हणजे पाणी आम्हाला शुद्ध द्या पाणी, ही काय मागणी असू शकते? ही जर फुलफिल पहिलंच झालं पाहिजे, बिल्डिंग झाली की त्यांना कनेक्शन मिळालंच पाहिजे ना. लोकांनी राहायचं कसं? मुळात ह्या सोसायटीतल्या लोकांना टँकर माफियाच्या आणि ह्या व्यवस्थेच्या मध्ये सँडविच झालेला आहे. म्हणजे काही सोसायटी मी बघतो की त्यांना 2-2, 3-3 दिवस पाणी नसते उन्हाळ्यामध्ये. टँकरवाले असे बसतात समोर, आम्ही 1800च्या खाली येणार नाहीत, आम्ही 1200च्या खाली येणार नाहीत. आणि सामान्य माणसाकडे पर्याय काय आहे? पाणी कुठून आणणार? मग त्यासाठी तुमचं काय प्लॅन आहे? तंतोतंत सगळीकडं नळानंच पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांना. म्हणजे बिल्डिंग व्हायच्या आधी बिल्डिंगला कनेक्शन मिळालं पाहिजे ते. आणि ते 200% सगळ्यांना पाणी जे अपेक्षित आहे ते त्यांना नळानंच पाणी देण्याचं आपण आश्वासन देतो. आपण एअर पोल्युशन विषयी पण बोललो की खूप सगळे बांधकाम आहे, ट्रॅफिक खूप सगळं आहे, त्याच्यामुळे एअर पोल्युशन पण इथे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यासाठी काय तुमचं पावलं असणार आहे? मला वाटतं एअर पोल्युशनला सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर हा साईट आहे, मेट्रोचे काम आहेत. आणि रस्ते तुम्ही बघा की रस्त्यावर कम्प्लीट रस्तेच नसतात. म्हणजे रस्त्यानंतर तुम्हाला बाजूला फुटपाथ पाहिजे, तीच माती रस्त्यावर येते. आणि खूप ठिकाणी कच्चे रस्ते आहेत, म्हणजे ती परत माती तीच रस्त्यावरच येते. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल असतो, म्हणजे चांगल्या रस्त्यावर चिखल असतो. मला वाटतं रस्ते पूर्ण करून बाजूनं पण तुम्हाला पेवर टाकून जे पाणी पेवर मग खाली पर्क्युलेट पण होऊ शकतं असे रस्ते बनवणं गरजेचं आहे. आणि जे नियमावली ह्याच्यासाठी आहे सगळ्या बांधकामासाठी, ती कोणत्याच बांधकामावर पाळली जात नाही. तो प्रॉब्लेम आहे, तो मुळात प्रॉब्लेम आहे तो. आणि त्याच्यावर ऑब्झर्व करणारं कोण आहे? म्हणजे 2 पैसे घेऊन शांत बसणारे नगरसेवक बघतो आपण या भागामध्ये. म्हणजे कुणीच हे करणार नाही. पण मला वाटतं की बिल्डरांना जर व्यवस्थितरित्या समजावून सांगून जर नियमावली जर पाळण्यासाठी त्यांना बंधनकारक केलं तर हे सहज शक्य आहे. तुम्ही आता बऱ्याच गोष्टी आपण आता बोललो की पाण्याचा प्रॉब्लेम तुम्ही मिटवणार आहात, तुम्ही म्हणताय ट्रॅफिकशी रिलेटेड प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहात. हे सगळं आहे, तुमचा होमवर्क प्रॉपर आहे. पण तरीसुद्धा लोकांनी असा एक कुठला पॉईंट आहे की ज्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? मला असं वाटतं मी सगळं आजपर्यंत पाठीमागील 15 वर्षापासून या भागात ॲक्टिव्ह आहे. मला माहिती आहे की या भागामध्ये 5-5 हजार कंपनीचे एम्प्लॉई चालवणारे लोक राहतात. 10-10 हजार, 20-20 हजार म्हणजे मोठे CEO लेवलचे लोक राहतात या भागात, जे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात. या लोकांची मोड बांधली पाहिजे आपण. खरं तर इंटरनॅशनली अनपढ नगरसेवक पाठवून शिकून काय येणार आहे, मला हाच मुळात प्रश्न आहे. या लोकांकडून इनपुट आपल्याला रेडीमेड मिळू शकते. आणि एक सुशिक्षित आहे, म्हणजे इंटरनॅशनली मी गोष्टी बघतो की आपण इंटरनॅशनली खूप ठिकाणी असं बघतोय की 15-15 मिनिटाचं त्यांचं ट्रॅव्हल टाईम त्यांनी केलेला आहे. 15 मिनिटात माणूस घरी येऊन ऑफिसला पोहोचला पाहिजे, 15 मिनिटात घरी ऑफिसहून घरी पोहोचला पाहिजे, असं नियोजन केलं आहे शहरात. पण आपल्याकडे ते टोटली मिसिंग आहे. मला असं वाटतं की एक सुशिक्षित एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून मी काम केलं आहे, 1800 वर्ष IT त काम केलेलं आहे. या भागातील लोकांच्या अपेक्षा मी ओळखतो, जाणतो. मी पण सोसायटीचा का चेअरमन आहे, म्हणजे मला तो पेन माहिती. तो त्या भागातून मी पण आलो. माझ्या सोसायटीला टँकरनंच पाणी होतं, ते बंद केलं मी. माझ्या सोसायटीला रस्ता नव्हता, तो करून घेतला. ड्रेनेज लाईन नव्हती, ते पण करून घेतलं मी. या भागात माझे रिप्रेझेंटेशन करायचा जर चान्स आला तर नक्कीच हा भाग
म्हणजे इंटरनॅशनल तोडीचा तोड भाग बनवू शकतो. एवढे पैसे महानगरपालिका आहेत, पण 12,600 कोटीचं बजेट आहे आपलं मॅडम. त्यातून खूप काही या शहरामध्ये शक्य आहे, सहज शक्य आहे. तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप सगळ्या शुभेच्छा. सुदर्शनजी आणि त्यांची टीम पुण्याचा चेहरा बदलू शकतील याचा निर्णय तर जनताच घेणार 15 जानेवारीला. पाहत रहा पुणेकर न्यूज.